मंत्री माझ्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित परळी नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉक्टर मेहुल राठोड, ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं सर्वजण उपस्थित आहात, त्यावेळी ओमप्रकाशजी तापडिया, माझे मित्र अमर तापडिया, अजय तापडिया, संपूर्ण तापडिया कुटुंब इथे उपस्थित, भैया धर्माधिकारी, शांतीलाल भाऊ जैन, जुगल किशोर काकाजी लोहिया, जयपाल लाहोटी, ओमप्रकाशजी तापडिया, ओमप्रकाशजी सारडा, डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे, चेतन सोंदळे, राजेंद्रजी सोनी, उपस्थित मान्यवर नगरसेवक, परळी शहरातील सर्व व्यापारी आणि आज या उद्घाटनाला इथे उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावांना, मॅचिंग साडीला मॅचिंग असल्याशिवाय पहिलं कल्पना मॅचिंग सेंटर निघालं, त्याच्यामुळे साडी जवळ आहे आणि आता साडीचा व्यापार 84 पासून मॅचिंग सुरू केलं, 7 ला साडी आणि आता 26 ला एकाच ह्याच्यात फॅमिली सेंटर सगळं कल्पना, त्याचं उद्घाटनाची घोषणा ताई करती अधिकृत उद्घाटन म्हणून. पण मी खरं सांगतो, आज कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल ही कल्पना आम्हाला आपण केली आणि एवढं भव्य तुम्ही उभं केलं, याचा एक परळीच्या मातीतला माणूस म्हणून मनापासून अभिमान आहे. सहजासहजी विचारलं की आपण 2017ला पहिल्या तिथं बसलो होतो, त्याच वेळेस मी सांगितलं की जे केलंय ते कल्पना असावी पण कल्पनेच्या बाहेर असू नये. कल्पनेच्या बाहेर आहे, आपण ज्यावेळेस बघू हे सगळं. पण सगळ्यात मोठं काय की परळी सारख्या ठिकाणी व्यापार नाही बनणाऱ्या नाही, परळी सारख्या एका बिल्डिंग मध्ये 25 कोटी रुपयाची गुंतवणूक करून एवढा मोठा मॉल उभं करणं, याचा अर्थ परळीत व्यापारी आहे आणि परळीचे व्यापारी व्यापार करण्यासाठी तेवढं धाडसही ठेवतात. त्या धाडसाचं सुद्धा मी कौतुक या ठिकाणी मनापासून करतो आणि फार जास्त वेळ बोलणार नाही. आपल्या सगळ्यांना विनंती करेल, आपण टाळही कमी वाजवताय, पण जाता जाता प्रत्येकानं उद्घाटनाला माझी एक सरळ भावना आपण हसता या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय, कोणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडात जाऊन नारळ फोडून यायचं काम नसतं, त्यांनी कुस्ती खेळून जेव्हा तो उद्घाटन झालं. क्रिकेट खेळायला गेलं तर खेळलं उद्घाटन झालं. तर मी ताई उद्घाटन होत्या, माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं, त्याची भवनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली. आपण सुद्धा जाताना भवनी करून गेलं तर हे धाडस जे केलं या व्यक्तीने साधं धाडस नाहीये. माझी आणखी एक विनंती आहे की आपण परळी शहरामध्ये वेगवेगळे व्यापार, मी आपल्या परळीतल्या व्यापाऱ्यांसाठी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा होती, तिथं अतिक्रमण होतं. ते अतिक्रमण सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आले, मी काढलं ती 7 एकर जागा तशीच ठेवली आहे. अशा पद्धतीचे एक भव्य मॉल हवं, त्याच्यात माझी आणि त्याची कल्पना एक सारखी निघाली की अगदी मल्टिप्लेक्स पासून सगळं. मला तेच करायचं होतं. अनेक जण अशी चर्चा केली, छोटे मोठे व्यापारी जे छोटे छोटे दुकान करून बसलेत, मी त्यांना म्हणले मी अख्खा एक फ्लोर तुम्हाला देतो. अनेक जणांना म्हणलं की मी या व्यवसायासाठी एक फ्लोर देतो. असा एक भव्य मॉल आपण डिझाईन करू आणि मार्केट रेट पेक्षा, मार्केटमध्ये जर 1 रुपया असेल लीज असेल तर आपण 60 पैशामध्ये त्यांना ती जागा लीजवर देऊ, ज्याच्याने तुमचा
ऑलरेडी याच्यातच 10 ते 15% फायदा होईल. अशांनी सुद्धा पुढे जर आलं तर तेच एक मॉल सुद्धा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा म्हणण्यापेक्षा शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापडी यांची धरून, म्हणून ते सुद्धा व्यापाऱ्यांसाठी फार मोठं एक दालन होईल अशी माझी इच्छा आहे. आपण पुढे आलात तर ते सुद्धा फार चांगल्या प्रकारे करता येईल. त्याला काय गुंतवणूक सगळी बांधकामासाठी, बाकी सगळ्या गोष्टीसाठी मार्केट कमिटी सक्षम आहे. आणि आपल्याला खरंच सांगतो मराठवाड्यात नाही तर 2 विभागामध्ये सर्वात श्रीमंत मार्केट कमिटी नाही आपली. एवढे मोठे ऍसेट, आज 400 कोटी रुपयाचे ऍसेट आणि त्याला असा एखादा दालन उभं करण्यासाठी काही अडचण नाही, म्हणून ती सुद्धा माझी इच्छा आहे. आणि बघा आम्ही उद्घाटनाला आलो तसं एवढं रमत नाही, पण ताई सुद्धा साड्या बघण्यात एवढ्या रमल्या. आणि मी सुद्धा आमची बहिणी साड्या बघण्यात रमली तर आपण पण, कारण मला माहिती आहे की मी अनेक वर्ष घरच्या सगळ्यांना म्हणजे ताई सहित सगळ्यांना कुठेही गेलं की मी साड्या आणायचो आणि त्या मी घेतलेल्या साड्या आवडायच्या. ते एक उन्हा म्हणजे ती एक आठवण स्वाभाविक हृदयाला स्पर्श करणारी आज या कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलच्या निमित्तानं झालेली आहे. मला खात्री आहे की आपली ही गुंतवणूक आपल्या मेहनतीतून आणि व्यापार म्हणजे आपल्या कस्टमरचा विश्वास संपादन केल्यानंतर 3 वर्षाची गुंतवणूक आपली पूर्ण निघावी ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुढचं जे सांगितलं त्यांनी की लहान मुलापासून सगळं ते मात्र इथं करू नका, स्वतःची जागा गुंतवू नका. मार्केट कमिटीच्या ज्या जागा त्या काय तुम्हाला त्याच्यात जागेला गुंतवणूक नाही करायची, बांधकामाला करायची नाही, सगळं उपलब्ध करून देऊ. तिथं असे पुढे या तर आणखीन आपल्या शहराची भव्यता वाढेल. आज तर नक्कीच यामुळे झालेली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, पुन्हा एकदा आपल्या धाडसाचं कौतुक करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल याच्या उद्घाटनासाठी इथे उपस्थित माझे मोठे बंधू, आपल्या परळीचे आमदार, राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे, मंचावर उपस्थित आमच्या परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, त्यांचे पती भैया धर्माधिकारी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित तापडिया परिवारातील अत्यंत जवळचे त्यांचे फॅमिली डॉक्टर मेहुल राठोडजी, मंचावर उपस्थित नसले तरीही या परळीच्या आमचे परळीचे जे प्रमुख परिवार आहेत त्याच्यातीलच आमचे जुगलकिशोरी लोहिया, आमचे शांतूदादा, शांतीलाल जैन, जयपाल चाचा. आता काय मी मोठी झाले पण मी यांना चाच्यामध्येच मोठी झाले. माझ्या मैत्रिणीची काका आहे तर त्यामुळे मी चाची मध्ये सवय. आता ते माझ्यापेक्षा लहान वाटायला लागले, मी मोठी झाले असं झाल्या. तर आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी सुरुवात केली, ज्या आई वडिलांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात, ते ओमप्रकाशजी तापडिया आणि त्यांच्या पत्नी, आणि आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी हे सर्व घडवून आणलं त्या तापडिया परिवारातील सर्व तरुण मंडळी. आणि मला इथे आवर्जून काही तुम्ही उपस्थित व्हायचंच आहे हा आग्रह ज्यांनी केला आणि मी त्यांच्यासाठी आले ते अमर तापडिया, अजय तापडिया, त्यांच्या सर्वांच्या परिवारातील पत्नी आणि ज्यांच्या नावावर हे सगळं चाललंय त्या कल्पना तापडिया. बघा, आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मीचं नावाने काही सुरू केलं तर किती मोठं होतं ते. मग ती दोन्ही घरची लक्ष्मी असते, परत ती दुसऱ्या घरी जरी गेली तरी इथलं नाव ते किती मोठं करते आहे. कोण म्हटलं की स्त्रीला आडनावाची गरज आहे? तिच्या नावातच खूप ताकद आहे. तिच्या नावात कुठे कधी लक्ष्मी, सरस्वती, महाकालीला काय आडनावाची आणि कशाची गरज नसायची. तर हे आता एक स्त्री आहे आणि आपल्या घरात मुलगी जन्मली आहे. मला तर 2 मुलं आणि एक मुलगी, म्हणून मुलगी लाडकी असेल ज्यांची नाव दिलंय तर कल्पना नाव दिलंय. कल्पना नाव हे सुंदर आहे
तुम्ही कल्पना केली की त्या काळात परळी छोटंसं होतं तेव्हा तुम्ही मॅचिंग सेंटर सुरू केले. आणि माझी आई ती कधीही कुठल्या दुकानात परळीच्या जायची नाही, फक्त रूपम म्हणून एक दुकान होतं ते, आणि ते कल्पना मॅचिंग सेंटर. कारण मॅचिंग कोणाला करायला, घरातल्या माणसामध्ये काय म्हणून मॅचिंग करायचं, तर त्या मॅचिंग सेंटरला आम्ही जायचो 5-6 वर्षाचे असताना. आणि आज त्याचं एवढं भव्य रूप, म्हणजे मोठा साडीचा आपण व्यापार केला, आता भव्य रूप झाला. तर मला त्याचा खूप आनंद वाटतो की कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉल याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करते. वैद्यनाथाच्या नगरीमध्ये या परळी वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपला भरभराट झालेली आहे ती आम्ही पाहिलेली आहे. आणि आपल्या ओळखीचं एखादं कुटुंब जे आहे ते इतकं मोठं जेव्हा होतं, ते व्यवसायात भरभराट करतं, तेव्हा बघून खूप आनंद वाटतो. आणि माझा एक स्वभाव आहे की प्रत्येकाकडून खूप शिकते. माझं लहानपण परळीतच गेल्यामुळे मारवाडी सगळी मला भाषा येते. मारवाडी लोकांमध्ये मी जास्त वाढलेली आहे. जैन परिवारांची पदाधिकारी यांनी माझ्या एका मुलगी मानल्यामुळे ते संबंध आम्ही वर्षानुवर्ष टिकवले. माझ्या आजूबाजूला इकडे संदीप होती, तिथे पवन मोदानी, तिथे प्रकेश टोपला, इथे जुगल किशोरजी लोहिया, त्यामुळे सगळं मला ठाको माको सगळं कळतं. सगळे माझ्या जेव्हा माझ्या मराठी मैत्रिणी माझ्याकडे येतात त्यामुळे तू कसं प्लेटमध्ये व्यवस्थित सर्व करते, तू कसं सगळं मॅचिंग ठेवते, म्हणजे हे मारवाडी संस्कार. कारण एका म्हणजे सगळं कसं व्यवस्थित सर्व करणं, नीटनेटकं करणं, हे सगळे मारवाडी मॅचिंग. आम्हाला काय आधी लहानपणी करायचं नाही, मारवाडी लग्नात बघायचं सगळं व्यवस्थित असायचं, मॅचिंग असायचं, जेवण खाणं गरम गरम खाऊ घाला. हे कोणत्याही कल्चरमध्ये जेव्हा आपण जातो ते आपण त्यांच्याकडून शिकत असतो. आणि मग ते मला अजून एक आवडतं की परिवार एकत्र राहतो. म्हणजे जॉईंट फॅमिली जर असेल तर प्रत्येक मोठा भाऊ मोठ्या भावाचं काम करतो, धाकटा धाकट्याचं काम करतो, धाकटा म्हणत त्यांनी मोठ्यापेक्षा मोठा आहे, मोठा म्हणत त्यांनी काय करू. तर हे मला आवडतं, ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय परिवार मोठा होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप चांगला संस्कार तुमच्यावर आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं आणि खूप चांगलं काम उभं केलं. संकल्पना आणि कल्पना अमरची असावी, पण ह्याला सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून हे यश मिळालेलं आहे. तर खूप मला आनंद वाटतो. मी खूप अभिनंदन करते. एक तर मला साड्या घ्यायला एवढा त्रास देतात कार्यकर्ते. कुणाच्या घरी लग्न असेल ना तर ते म्हणतात ताई आम्ही साडी कुठून घ्यायची, ते आम्ही मुंबईला जातो, आम्ही पुण्याला जातो, ताई तुम्ही या. बाबा मला एवढं वेळ नाही स्वतःची साडी सिलेक्ट करायला. आता पंचायत नाही राहिली आहे की मला काय आवडतं, मला मुंबईत यायची गरज नाही, इथेच ते मिळून जाईल. अख्ख्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे. नाही तर लोक कधी पुण्याला जा, मुंबईला जा. आता स्त्री म्हणलं ना की तिला मोह असतो साडीचा तरी असतो. दागिने काही प्रत्येकाला पटकन घेता येत नाही. आता तर सोन्याचे भाव असे झाले तर मला नाही वाटत भविष्यात फार 1 ग्रॅम गोल्डवरच भागणारे दिसते. पण साडी म्हणलं की स्त्रीचा तो अलंकार आहे, तो दागिना आहे, ते सौंदर्य. जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाही. त्यामुळे साडी बघितली की मी पण थोडीशी तिथे गुटमळली आणि एरवी मला घ्यावी लागली असती. आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले, भावाच्या नावावर पावती फाडून टाकली. आणि धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊबीज असायची तर सगळ्या त्यांच्या 3 बहिणी, आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांना साड्या आणण्याचं काम धनंजयचं भाऊबीज असायचं. इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा, खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या साड्या आणतात. सगळ्या घरातल्या आमच्या चुलत्या मालत्या सगळ्या एखाद्या सणावाराला, आम्ही लग्नाच्या बस्ता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचं धनुभाऊला समजा त्याची टेस्ट चांगली आहे. तर त्यांनी माझ्यासाठी साड्या सिलेक्ट केल्या आणि भाऊ असल्यामुळे मला बिंदाच घेतले. आता काय बिल आलं की आले आय डोंट केअर. आता भावाला पण शोभणार बिल आलं पाहिजे ना. भाऊ लहान नाही आहे, छोटा मोठा माणूस तो नाही आहे. त्याच्या शोभणार बिल आलं तो थोड्या आधी तुम्हाला 5-6 ऍड करायचे तर मी स्वतः देते तुम्हाला की तुम्ही ऍड करा त्याच्यामध्ये. आणि मी त्याला म्हणजे तुमचं दुकान बंद झाल्यावर मिळून बघेन, म्हणजे मला शांतपणे सगळं बघता येईल. खूप छान हा आपण इथे उपक्रम केलाय. आणि माझं परळी आहे ना हे व्यापारपेठ आहे हो मोठी. या परळीची व्यापारपेठ ही जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली व्यापारपेठ आहे. सगळे गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन काम करून एकमेकांच्या व्यापाराला मदत करतात. आज आपल्या परिवाराने एवढं मोठं यश मिळालं तर आनंद होतो बाकीच्यांना. कोणाच्या पोटात नाही दुखत आहे. हे आपली शक्ती आहे आणि मला त्याचं कौतुक आहे. ही परळी मोठी व्यापारपेठ आहे. धनुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आम्ही चर्चा करत होतो म्हणजे आता परळीतल्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे की तरुणांना बाहेर जावं वाटलं नाही पाहिजे. इथे चांगले कॉफीचे जॉईंट झाले पाहिजे, चांगले मल्टीप्लेक्स आलं पाहिजे,
इथे एक असं शहराचं चित्र परळीमध्ये अजून वाढलं पाहिजे, तर त्यांनी संकल्पना त्यांची बोलून दाखवली की तिथे एक कॉम्प्लेक्स त्यांना करायचं आहे. अशीच परळीच्या व्यापारात वाढ व्हावी. खूप दुष्काळामुळे किंवा आणखी संघर्षामुळे परळीचा व्यवसाय आणि विकास हा मागे पडत जात होता की काय, त्यामुळे आता हे मागे पडलं नाही पाहिजे. आता काही भानगडच नाहीये, तुम्ही काही केलं तर आम्ही सपोर्ट करणार आहे, आम्ही काही केलं तर तुम्ही सपोर्ट करणार आहे, त्यामुळे प्रश्न नाही येते. तर मोठे दोन व्यक्ती, मोठे दोन योद्धे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध धनुष्यबाण काढून उभे असतात ना, तेव्हा सैनिकांची फार पंचायत होत असते. आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यबाण एकमेकांच्या विरुद्ध न काढता आपण हा धनुष्यबाण इथल्या विकासाच्या विरोधाच्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना नेस्तनाबूत करूया आणि परळीचा विकास जिंकवूया आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून घेऊया. तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे. आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो. पहिल्या दिवशी जेव्हा भाषणाला आल्या तेव्हा एक कागद होता हातामध्ये, आता बिंदास भैया, काही टेन्शन नाही आम्हाला. कुठे गेले? अच्छा, तर ते म्हणजे इतकं छान ते भाषण करत होते, अनुभव पण कौतुक करत होते. तर एकदम चांगला सोडवाय सालच चेहरा आहे, बायको चांगलं काम सांभाळते आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायची गरज आहे, छान भाषण करते. तर चांगले महिलेचं हे स्वरूप परळीतलं हे पण एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आता आमच्या अंजलीताई निवडून आलेल्या आहेत, आमच्या तोतलाताई निवडून आलेल्या आहेत. आता सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण एक चांगली महिलांची संख्या निवडून आली, सुशिक्षित महिलांची संख्या निवडून आली. मी स्वतः महिला आहे, परळीची पहिली महिला म्हणजे आमदार परळीचा पहिला म्हणून मी झाले महिला, परळी पालकमंत्री झाले, त्या जिल्ह्यामध्ये आता मंत्री म्हणून काम करते. तर हळूच सांगितलं पर्यावरण आणि वातावरणीय बदल, त्याचा अर्थ थोडा मी डिकोड करते, ते चांगलं करते. डिकोड असं करते की माझ्याकडे पर्यावरण काय दिलं असेल बरं, मी तर मास लीडर आहे, पण पर्यावरण बदलायची जबाबदारी स्त्रीची असते. घरामध्ये जर वाईट वातावरण असेल तर ते बदलायचं काहीतरी चांगला खमंग पदार्थ करून, एखादा गोड पदार्थ करून मला माणसाला मूड चांगला करणं हे स्त्रीला जमत असतं. आणि माझं कदाचित चांगलं असेल, मी जिथे जाईल तिथे वातावरण बदल होत असेल, चांगलं वातावरण होत असेल, उभे वातावरण पाहून एकमेकांच्या अंगावर माणसं जाणं, एकमेकांच्या विरोधात जाणं, याच्यापेक्षा आपण विषयावर लढलं पाहिजे. तर म्हणून मला वाटतं वातावरणीय बदल, तर आपल्या वातावरणीय बदल झालाच आहे. माझा खातं मिळालं परळीच्या वातावरणात खूप छान वाटतंय, बदल झालाय, संघर्ष नाहीये आणि परळीच्या विकासासाठी सगळेजण सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि या परळीच्या सौंदर्यात भर टाकलेली आहे ती आमच्या कल्पना साडी फॅमिली शॉपिंग मॉलनी. ईश्वर करो वैद्यनाथाच्या चरणीच प्रार्थना करते, भरभराट हो तुमच्या कुटुंबाची, तुमच्याबरोबर परळीचं नाव हो, परळीच्या लोकांचं नाव हो, इथल्या लोकांना रोजगार. आता तुमचे 200च आहे, तर आपोआप इथे गरीब लोकांना रोजगार सुद्धा मिळत आहे. आणि हळूहळू इथे तुम्ही असं काही उभं करा की अजून रोज होईल, म्हणजे बचत गट महिला वगैरे सोबत करून लगेच तिथल्या तिथे लोकांना काही ऑल्ट्रेशन पाहिजे, काही शिवून पाहिजे, हे सुद्धा तुम्ही सुरू करताना मला वाटतंय तुमच्या डोक्यात त्या आयडिया आहेत. तर सगळं ऑल इन वन सोल्युशन इथे सुरू करा आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते मनापासून. आणि मी माझ्या वाणीला